शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व शैक्षणिक धोरणांवर मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं शहरात 3 एप्रिल रोजी शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यात शिक्षकांच्या हिताच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे। या मेळाव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, OPS लागू करणं, शाळांना 100% अनुदान तसेच TET संबंधित प्रश्न यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे। शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, महापौर श्रीचंद तेजवानी व अनेक मान्यवरांची उपस्थिती या मेळाव्याला लाभणार आहे। मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी भाजप शिक्षक आघाडी व शिक्षण संघर्ष संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील असून जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असे आवाहन करण्यात आले आहे। ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी भव्य शिक्षकांचा मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित केला आहे। या सन्मान सोहळ्याकरिता आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्याकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी मराठी शाळा नेलेली आहे असे राष्ट्रपती पुरस्कार दत्तात्रय वारे गुरुजी हे शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहे। कारण त्यांनी अल्पावधीतच बाबडेवाडीची शाळा, जालंधरची शाळा आणि गर्दीवाडीची शाळा ही अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे आणि त्यामुळे गावातील म्हणजे खेड्यातील विद्यार्थी मल्टी लँग्वेज शिकणारे आणि विविध प्रयोगातून शिक्षण अध्यापन कसं करायचं हे दत्तात्रय वारे गुरुजींनी साध्य केलं आहे आणि ही पहिल्यांदा प्रथमच आपल्या विदर्भामध्ये दत्तात्रय वारे गुरुजी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेषतः येणार आहे। त्यानंतर तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आपल्या राज्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकजजी भोयर साहेब हे सुद्धा आपल्या शिक्षकांशी संवाद साधणार आहे। कारण येणाऱ्या ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये अडचणी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते आणि त्याच माध्यमातून पंकज भोयर साहेब शिक्षकांशी संवाद साधणार आहे। या मेळाव्यामध्ये ज्या शिक्षकांना आयडॉल शिक्षक म्हणून पुरस्कृत केलेला आहे त्यांचा सुद्धा सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे। असा भव्य कार्यक्रम अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील 56 तालुक्यातील सर्व शिक्षक हजारोच्या संख्येने शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। याचा लाभ मला असं वाटते की अमरावतीकरांनी सुद्धा घ्यावा। कारण आपल्या ज्या शाळेला घरघर लागलेली आहे त्या शाळा अतिशय चांगल्या झाल्या पाहिजे, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून या मेळाव्याचं मी आयोजन केलेलं आहे। हो, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर ज्या पेन्शनमध्ये जे शिक्षक आणि कर्मचारी आहे त्यामध्ये एक त्यांनी शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदच्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेचे, समाज कल्याण शासकीय आश्रमशाळेचे जे शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे यांना 2005 पूर्वी अधिसूचना आणि जाहिरातवर जे नियुक्त झालेले शिक्षक आहे 2005 नंतरचे त्यांना 1982ची जुनी पेन्शन योजना जाहीर केली आणि तसेच फॅमिली पेन्शनसुद्धा जाहीर केलेली आहे। या ग्रॅज्युएटीमध्ये उपदानामध्ये त्यांनी वाढ केलेली आहे, 14 लाखावरून 20 लाखापर्यंत वाढ केलेली आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आहे, नक्की पेन्शनचा विषय हा मिटवेलच। तुला आपण काय सांगा? त्यामुळेच आता जिल्हा परिषदच्या शाळेला घरघर लागलेली आहे आणि खरोखर त्या चांगल्या समृद्ध झाल्या पाहिजे, संस्थेअंतर्गत चालणाऱ्या शाळा पण समृद्ध झाल्या पाहिजे आणि म्हणूनच आपण दत्तात्रय वारे गुरुजींसारखे जी लोक आहेत, शाळा कशी चालवावी, काय करायचं, लोकसहभाग कसा घ्यायचा ही सगळं सांगण्यासाठी वारे गुरुजी येणार आहे। आणि विशेष म्हणजे शासन विशेष मोहीम पण राबवत आहे की या शाळा बंद पडायला नको, विद्यार्थ्यांचं शिक्षण, उच्च प्रतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे हे ध्येय भारतीय जनता पार्टीने ठेवलेलं आहे।